आज सर्वात दोन महत्त्वाचे विषय आले. एक महात्मा फुले मार्केट जे आहे ते खूप जुनं मार्केट आहे आणि त्या ठिकाणी जवळजवळ 500च्या वर गाळेधारक आहेत. भाजीपाला विक्री करणं हा मुख्यतः त्या लोकांचा व्यवसाय आहे. या ठिकाणी बेकायदेशीरपणे रोज मसाल्याची चक्क्या सुरू केल्या आहेत की ज्याचा आवाज जो आहे तो आजूबाजूच्या रहिवाशांना देखील एवढा आवाज यायला लागला, कर्कश. त्यांनी तक्रारी केल्या, मार्केटमधल्या लोकांनी तक्रारी केल्या आणि ते मार्केटचे मेंबर नसून देखील त्यांनी दादागिरीने त्या ठिकाणी आपलं बस्तांड मारलं होतं. आता ह्या ज्या मशीनवर चालणाऱ्या मसाल्याच्या गिरण्या आहेत या बेकायदेशीरपणे ध्वनी प्रदूषण सर्वच प्रकारचे ते कुठलेही परवाना नसलेले आहे त्याला बंद करायला, म्हणजे 1.5 महिन्यापूर्वी आम्ही बंद केली होती, 15 दिवस सील केलं, पुन्हा ते उघडलं. कोणाचे इशारे असतात, कोणाचे दबाव असतो, अधिकारी पण काही पुढे जात नाही आणि याच्यामध्ये आमचे हे सामान्य जे व्यवसाय करणारे जे भाजीपाला विक्रेते आहेत हे त्याच्यामध्ये खूप मोठे त्रासाने, म्हणजे त्यांनी शेवटी निर्णय केला होता की आम्ही ताबडतोब आता हे मार्केटच बंद करतो आणि धरणं धरून बसतो. आता खरं म्हणजे इतकी साधी गोष्ट आहे की अधिकाऱ्याला याच्याकरताच तर पगार दिला जातो ना, की जे बेकायदेशीर आहे, जे अनधिकृत आहे, जे गैर आहे त्याच्यावर कारवाई केली जाय पाहिजे, की लोकांनी कशाला त्यांना तक्रारी करायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे आजच्या मी या विषयाचा सोक्षमोक्षच करण्याचं ठरवलं होतं. इकडे मी अधिकारी आले, त्या संबंधित खात्याचे अधिकारी आले, वरिष्ठ आपल्या ॲडिशनल कमिशनरशी मी बोललो आणि आज किंवा उद्या त्या ठिकाणी पथक जाऊन ते कायमचं सील करण्यात येईल अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं. आणि जर नाही झालं तर अधिकाऱ्यांच्या विरुद्ध त्या ठिकाणचे सगळे मार्केटवासी जे आहेत ते त्या ठिकाणी तीव्र आंदोलन करत, धरणं आंदोलन करत तिथे बसल्याशिवाय राहणार नाहीत. कारण का हा आरोग्याचा पण विषय आहे, प्रदूषणाचा पण विषय आहे, बेकायदेशीर आहे, रहिवाशांचा मुख्यतः हा विषय आहे आणि त्यामुळे ती कारवाई होईल असं मला वाटतं. नाही झाली तर आंदोलनाचं हत्यार जे आहे ते त्या ठिकाणी आम्हाला घ्यायला लागेल. त्याच्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये छोट्या छोट्या तक्रारी का घेतल्या जात नाहीत मलाही आश्चर्य वाटतं. यांना काय आमच्याकडे तक्रारीच नाही असं काही रेकॉर्ड करायचं आहे की काय पोलीस स्टेशनच्या लोकांना, की कमीत कमी तक्रारी आहेत आमच्याकडे, म्हणजे आमचं सगळं अलबेल कारभार चाललेला आहे असं दाखवायचं आहे की काय. तर 5-5 NC असून देखील कारवाई होत नाही हे संतापजनक गोष्ट आहे. या वागळे इस्टेट पोलीस स्टेशनमध्ये 5 NC आहेत तरी देखील तो राजरोसपणे तिथे धमक्या देत फिरतो. खरं म्हणजे 2-3 NC झाल्यानंतर ताबडतोब त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करायला पाहिजे. तर ते देखील माझं संबंधित अधिकाऱ्यांशी बोलणं झालं. कारण की हे सामान्य लोकांच्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारींची दखल जी आहे ती घेणं आवश्यक आहे. तर जनसंवादमध्ये आल्यावर घेतली हे काही फार मोठं काही त्यांनी पराक्रम केला असं नाही. आम्ही सांगितल्यावर तुम्ही तक्रार घेता, खरं म्हणजे रुटीनमध्ये हे घ्यायला पाहिजे आणि सामान्य माणसाला त्यांनी न्याय देण्याचं काम जे आहे ते करायला पाहिजे. ते अजून त्यांनी केलेलं नाही. मध्यंतरी 4 वर्षापूर्वी झाड कोसळून पडलं म्हणून ॲडव्होकेट पवार नावाचे गृहस्थ जे आहे त्यांचा मृत्यू झाला. वकील होते. आम्ही तो विषय जो आहे तो मी विधिमंडळामध्येही घेतला होता. परंतु त्यांच्या पत्नीला टेम्पररी नोकरीही दिली गेली, परंतु कायमस्वरूपी नोकरी दिलेली नाही आणि त्याच्यामुळे त्यांना ठराविक कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर त्यांना त्या नोकरीतून मुक्त व्हायला लागलं. परंतु आता शासनाने त्यांना महापालिकेला आदेश दिलेले आहेत, कारण आपण तिकडेही पाठपुरावा करत होतो की तुमच्या स्तरावर तुम्ही हा निर्णय घेऊ शकता. आणि त्याच्यामुळे आता मी संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो आहे आणि महासभेमध्ये आता, कारण आता निवडून आलेले जनप्रतिनिधी पण आहेत, त्यावेळेला प्रशासक राजवट होती, तर ज्याच्यामध्ये हा ठराव आणून त्या दृष्टीने त्यांना त्या ठिकाणी कायमस्वरूपी नोकरी मिळण्याच्या दृष्टीने तो ठराव करण्याच्या दृष्टीने देखील आता आम्ही
ठोस अशा प्रकारची पावलं उचलली.